पण सांगायचे की लिपिकामधील शारीरिक अर्हता पूर्ण करणाऱ्यांनाच पात्र ठरवलं जातं। परंतु मी पण आज ब्रीफिंग घेत असताना माहिती घेत असताना अध्यक्ष महोदय हे बदललं पाहिजे। एक तर पहिल्यांदा दुय्यम निरीक्षकांचे सेवा प्रवेश नियम 92 मध्ये केले, त्याच्यामध्ये साधारण पदोन्नतीने नियुक्त करण्याचे लिपिकमध्ये 40% जवान मधले 60% घेतले। नंतर पुन्हा 2004 मध्ये बदल केला, त्याच्यामध्ये लिपिक मधले 20% आणि जवानांमधले 80% घेतले। आता आपण पुन्हा त्याच्यामध्ये बदल करतोय आणि आपण म्हणताय त्या प्रकारे इथनं पुढे लिपिकामधले आम्ही घेणार नाही। आत्ताची जी काही एक्झाम चाललेली आहे तेवढ्या पुरता कुणी कोर्टात जातील म्हणून मी विधी व न्याय खात्याला विचारतो। जर आत्ताचं पण मला थांबवता आलं तर मी आत्ताचंही थांबवेन आणि ते म्हणतील किंवा एवढं आता चालू आहे तेवढं फक्त पूर्ण करा, पुढच्या वेळेस पासून 100% जवानांमधले घ्या, तर तशा प्रकारचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क घेईल। उत्तर तर उद्या आवड साहेब, मी म्हणूनच म्हणतोय की ती पत्र मला द्या, त्या पत्राचा आधार घेऊन त्याच्यातून मला जो निर्णय घ्यायचा आहे तो आत्ता घेता आला तरी मी त्या बाबतीमध्ये घेईन। पण फारच अडचण आली, कुणी कोर्टात जाऊन पुन्हा ते सगळं थांबवलं तर तसं होणार असेल तर एवढ्या वेळेस ही लास्ट भरती होईल, पुढच्या वेळेस पासून 100% जवानांची प्रमोशन देऊन भरती होईल। चला, लक्षवेधी क्रमांक 7 श्री राजेश वानखेडे। लक्षवेधी क्रमांक 7 लक्षवेधी क्रमांक 7 कोणाकडे दादा छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघातील ग्रामविकासाचे प्रणेते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज तसेच विदर्भ कन्या रुक्मिणीजी असलेले कौंडण्यपूर याचा समावेश आहे। महाराष्ट्र शासनाने 2011, 12 आणि 15 या कालखंडामध्ये या तिन्ही वानखेडे साहेब प्रश्न विचारा पॉइंटेड 2 मिनिटाचा थांबा। तिन्ही आराखड्यांना मान्यता दिलेली आहे। माझा शासनाला एक मिनिट लक्षवेधी विचारलेली आहे, त्या संदर्भात उद्या अधिवेशन संपतंय। मी पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये ह्याच्याबद्दलची बैठक लावतो, तुम्ही त्या भागाचे आमदार म्हणून तुम्हाला बोलवतो आणि ह्याच्यातून ही संस्था म्हणजे ह्या इमारती कुणाला आपण हँडओव्हर करायच्या, कोण त्या व्यवस्थितपणे चालवेल, त्याच्या संदर्भामध्ये पुढची अडचण काही येणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासू। तुमचंही स्वतःचं काय मत आहे ते पण मी जाणून घेतो आणि आपण एकत्र बसून एकंदरीत एवढं मोठं जे काम झालेलं आहे, कारण त्याच्यात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत की अद्यापर्यंत संस्थेने 5 हेक्टर 70 आर जमीन शासन नामे केलेली नाहीये, असे काही प्रश्न आहेत। तर त्यावेळेस संस्थेच्या काही प्रमुखांनाही बोलवतो, तुम्हालाही बोलवतो, मी असेल आणि माझ्या डिपार्टमेंटचे लोक असतील आणि आपण एकत्र बसून जो साधारण तुमच्या मनामध्ये कल्पना आहे त्याच्यातनं चांगलं जे निष्पन्न होईल ते करण्याचं काम आपण करू। चला, लक्षवेधी क्रमांक 8 श्री हेमंत रासने। आज मी या सभागृहात अतिशय संवेदनशील विषयावर लक्षवेधी क्रमांक 20-35 लक्षवेधी क्रमांक 8 अध्यक्ष महोदय, सन्माननीय आमचे कसब्याचे आमदार हेमंत रासने साहेबांनी ही जी लक्षवेधी विचारलेली आहे त्यामध्ये आपण ह्या सफाई कामगारांना 600 चौरस फुटाचं घर देण्याच्या बद्दलची त्यांची मागणी आहे। त्याच्यात 213 सदनिकांचं रुपये 55,61,66,316 हा खर्च आपण प्रस्तावित करतोय आणि सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी सोलापूरकडे चालू आहे। त्या आराखड्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांच्यासाठी सदनिका बांधकामाचा प्रस्तावाचा समावेश आहे। त्यामुळे आपली जी काही मागणी आहे ती मागणी सरकार निश्चितपणे पूर्ण करेल आणि सफाई कामगारांना त्या बरेच दिवस ते प्रलंबित जो घरांचा प्रश्न आहे, गुजरात कॉलनी पंढरपूर येथे 600 चौरस फुटाची घरं द्यायची, तो प्रश्न निकाली काढला जाईल। चला पुढे, धन्यवाद। बोला, अवताडे साहेब बोला।
अध्यक्ष महोदय, पंढरपूरला लाखो भाविक या वारीच्या निमित्तानं येतात आणि अध्यक्ष महोदय सर्व वारकऱ्यांचं, भाविकांचं आणि तिथल्या असणाऱ्या सर्व लोकांचं त्या ठिकाणी आरोग्य चांगलं राहावं यामुळे सन 1889 साली मेहतर समाजाला या ठिकाणी पंढरपूरमध्ये साफसफाई करण्याकरता या ठिकाणी आणलं गेलं. प्रश्न घ्या. अध्यक्ष महोदय, आता दादांनी खूप एक महत्वाचं उत्तर, चांगलं समर्पक उत्तर दिलेलं आहे, परंतु या निमित्तानं मला दादांना अजून एक स्पेसिफिक प्रश्न करायचा आहे. अध्यक्ष महोदय, जवळजवळ उच्च न्यायालयाची समिती झाली, समितीने त्या ठिकाणी आयुक्तांना नेमलं, आयुक्ताची समिती झाली, आयुक्तांनी त्या निमित्तानं त्या ठिकाणी सर्व आदेश देण्यात आले. तसा प्रस्ताव माननीय कलेक्टर महोदयांनी शासनाकडे पाठवलेला आहे आणि शासनाकडे हा गेले कित्येक दिवस या ठिकाणी प्रलंबित आहे. माझा स्पेसिफिक अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की दादा विहित वेळेत आणि किती वेळेत, कारण या मेहतर समाजाला अध्यक्ष महोदय 213 लोकांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, तर किती वेळेत या ठिकाणी यांना घराची सदनिका बांधून आपण देणार आहे एवढं खुलासा करावा. सभागृहाची वेळ 5 मिनिटांसाठी वाढवण्यात. अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला सांगितले की सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे. राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री महोदयांनी पण काही सूचना दिल्यात. मागे एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी काही सूचना दिल्यात. समाधान अवताडे साहेब तिथलं प्रतिनिधित्व करतात. इतर पण काही मान्यवरांचा नाही म्हटलं तर पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्तानं संबंध येतो, वारकरी संप्रदायाचा येतो, अनेक सदस्यांचा येतो आणि त्याच्यामुळं हे प्रलंबित राहिलं हे गोष्ट आम्हाला मान्यच आहे. परंतु सुधारित आराखड्यामध्ये आता ह्या सगळ्या घरांचा आपण समावेश करतो 213 रहिवाशांचा. आणि अध्यक्ष महोदय, नुसतं तो 213 रहिवाशांचा समावेश करत नाही, तिथं आपण 13 इमारती बांधतोय. ते 213 रहिवाशांच्या करता 13 युनिट बांधतोय आणि ते करत असताना 12 इमारती 4 मजली आहेत, 1 इमारती 5 मजली आहेत आणि शिवाय 7 इमारतीमध्ये 24 गाळे दुकानाचे ते पण आपण काढतोय. मी स्वतः पुन्हा आज किंवा उद्या कलेक्टरला सांगतो किंवा सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा किती दिवसात त्या बाबतीमध्ये तयार होईल आणि तो त्याला बाकीचा वेळ लागत असला तर हा मुद्दा लवकर क्लिअर करून ह्याकरता निधीची पण कमतरता आम्ही वित्त विभाग कमी पडू देणार नाही आणि जितकं फास्ट करता येईल ते समाधान अवताडे सभागृह संपल्यानंतर तुम्ही माझ्यावरच चला, आपण लगेचच पण कलेक्टरला फोन लावू आणि नक्की महिन्यात 2 महिन्यात 3 महिन्यात जे काय असेल ते उत्तर मी तुम्हाला देतो. लक्षवेधी क्रमांक 9 थोडक्यात आपण प्रश्न करा. लक्षवेधी क्रमांक 9. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे